नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पोखरा 2.0 नानासाहेब देशमुख कृषी संजीवना या अंतर्गत तुम्हाला जे 100% अनुदानित ज्या योजना आहेत त्या योजनेसंदर्भात आपण महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आपल्याला खूप कमेंट आल्या की सर आमचा जिल्हा पोखरा लिस्टमध्ये आहे का, आमचं गाव पोखरा लिस्टमध्ये आहे का। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पोखरा या लिस्टमध्ये या योजनेमध्ये तुमचा जिल्हा आहे का नाही ते या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आणि महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे आहेत ते पोखरा लिस्टमध्ये कुठले कुठले जिल्हे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, आपल्याला खूप कमेंट आले की सर हा जिल्हा पोखरा लिस्टमध्ये आहे का, नगर जिल्हा आहे का, लातूर जिल्हा आहे का। तर आपण आपल्याकडे लिस्ट आहे नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषी विभाग महाराष्ट्र शासन प्रकल्पातील 5142 गावांची यादी आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त जिल्हे सांगणार आहोत की या पोखरा लिस्टमध्ये जिल्हे कोणते आहेत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला गावाची नावं सुद्धा आपण ते सांगणार आहोत, तालुक्याची नावं सुद्धा सांगणार आहोत, पण आजच्या व्हिडिओमध्ये फक्त आपण कोणते जिल्हे आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला तर अजिबात विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प कृषी विभाग महाराष्ट्र शासन या प्रकल्पामध्ये तुमचं जिल्हा यादीमध्ये आहे का नाही ते आपण जाणून घेणार आहोत। तर मी तुम्हाला महाराष्ट्रातील कोणते कोणते जिल्हे या पोखरा लिस्टमध्ये आहेत ते पण आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। मी तुम्हाला एक एक जिल्ह्याची नावं सांगतो, तर तुम्ही तुमचा जिल्हा पोखरा लिस्टमध्ये आहे का नाही ते समजून घ्या। जर तुम्हाला तुमच्या त्या जिल्ह्यातील कुठला तालुका आणि कुठलं गाव जर पाहिजे असेल तर कमेंट करायला अजिबात विसरू नका। चला तर मग आपण एक एक जिल्ह्याचं नाव सांगूया। अकोला जिल्हा आहे, त्यानंतर अकोल्यातले पूर्ण जिल्हे तालुके आहेत। अकोला जिल्ह्यामध्ये तालुके गाव पूर्ण आहेत, त्याच्यामुळे आपल्याला स्क्रोल डाऊन करण्यासाठी थोडासा वेळ लागू शकतो। अकोला नंतर अमरावती आहे, अमरावती नंतर तुम्हाला पाहायला मिळेल औरंगाबाद आहे। औरंगाबाद मधले तालुके गाव त्याचा कोड पूर्ण इथे डिटेल्स दिलेले आहेत तुम्हाला। मी लिस्टची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल, ठीक आहे। तर औरंगाबाद नंतर बीड आहे, बीड नंतर बुलढाणा आहे। तर स्क्रोल डाऊन करण्यासाठी तुम्ही पाहू शकता की किती लिस्टमध्ये गावे आहेत। बुलढाणा आहे, ठीक आहे। बुलढाणा नंतर हिंगोली आहे, हिंगोली नंतर जळगाव आहे, जळगाव नंतर तुम्ही पाहू शकता की आपण स्क्रोल डाऊन करत आहोत। आणि स्क्रोल डाऊन करणे म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातले प्रत्येक तालुके आहेत, प्रत्येक गाव आहेत, त्यामुळे स्क्रोल डाऊन करायला वेळ लागतोय। जळगाव नंतर जालना आहे, जालन्यानंतर तुम्हाला पाहायला भेटेल की लातूर आहे। लातूर जिल्ह्यातले पूर्ण तालुके पूर्ण गाव सगळी लिस्ट आहे। पुन्हा नांदेड आहे, लातूर नंतर नांदेड आहे, लातूर नंतर नांदेड नंतर उस्मानाबाद आहे, ठीक आहे। उस्मानाबाद मधले तालुके पूर्ण गावे आहेत। परभणी आहे, उस्मानाबाद नंतर परभणी आहे, परभणी नंतर वर्धा आहे, वर्धा तुम्ही पाहू शकता वर्धा आहे। वर्धा नंतर वाशिम आहे, वाशिम नंतर यवतमाळ आहे, ठीक आहे। तर एवढे जिल्हे आहेत, तर तुम्ही जिल्हे काउंट करा आणि या जिल्ह्यामध्ये तुम्ही पाहू शकता की पूर्ण तालुके आणि पूर्ण गाव आहेत। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी जेवढी लिस्ट दिली या लिस्टमध्ये तुमचा तालुका आणि तुमचं गाव आहे का नाही ते पहा। जर तुम्हाला हे पाहता येत नसेल तर तुम्ही फक्त या जिल्ह्यातून हा तालुका आहे आणि हे गाव आहे असं कमेंट करा। मी नक्कीच तुमचं गाव हे जे पोखरा 2.0 ला लिस्टमध्ये गावाचं नाव आहे का नाही या प्रकल्पांतर्गत नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत तुमचं गाव या लिस्टमध्ये आहे का नाही ते पण कमेंट करून सांगतो। तुम्ही फक्त कमेंट करा की सर आम्ही लातूर जिल्ह्यातला आहे, लातूरमधला या तालुका आहे ना, हे गाव आहे, हे लिस्टमध्ये आहे का नाही असं तुम्ही कमेंट करा। मी नक्कीच तुम्हाला लिस्टमध्ये आहे का नाही ते सांगण्याचा प्रयत्न केला। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आणि शेतकरी बांधवांनो, खूप कामाची माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ
व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटा वाजवा आणि कमेंट करायला तर अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.